मित्रांनो, जीएमसी नाशिक पदभरती लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि काल परवा जी कोल्हापूर जीएमसीची जाहिरात आलेली आहे त्याच्याचे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की बघा. जीएमसी नाशिकची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि कोल्हापूर जीएमसीला फक्त या ठिकाणी 108 जागा होत्या, त्याच्यातून देखील कमी करून आता फक्त 95 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. परंतु नाशिक जीएमसीची जी जाहिरात येणार आहे याच्यामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा असणार आहेत. फक्त 10वी पासवरती महिला आणि पुरुष अर्ज करू शकत आहात. डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किती जागा असणार आहेत नाशिक जीएमसी मध्ये. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजूनही तुम्ही वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट तुम्ही बघू शकत आहात. एकच मिनिट, हँड रायटिंगचा पेन मला अपलोड करू द्या. 1 मिनिट, ठीक आहे. तर बघू शकता या ठिकाणी नाशिकची ही न्यूज आहे 4-5 दिवसापूर्वीची. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवश्यक पदनिर्मितीस मान्यता देण्यात आलेली आहे. बघू शकता सकाळ वृत्तसेवा या वृत्तपत्राचा हा संदर्भ असलेला तुम्हाला बघायला भेटेल. हे जे बाकी वेगवेगळी माहिती दिलेली आहे परंतु ती बघणार नाही आपण. जी महत्त्वाची आहे तेच आपण माहिती बघू शकता. 4 टप्प्यांत पदभरती केली जाणार आहे. तर बघू शकता वर्ग 1 ते वर्ग 3 मधील नियमित 125 पदे व 76 विद्यार्थी पदे, त्याचप्रमाणे बाह्य यंत्रणेद्वारे 164 मनुष्यबळ सेवा अशी एकूण 365 पदांची ही जाहिरात येणार आहे. आता मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा पॉइंट आहे. एकूण जागा भरणार आहेत, एकूण जागा आहेत 365. परंतु ज्या बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कंत्राटी पद्धतीने ही वेगळी भरती राहील त्याच्या 164 जागा आहेत. 164 जागा. आता जीएमसी कोल्हापूरच्या एकूण जागा किती राहतील तर 0 आणि 200. आता 201 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध होईल. याच्यामध्ये जवळ-जवळ 250 वेगवेगळ्या पदभरतीच्या वेगवेगळ्या जागा राहतील. कक्षसेवक, बाह्यसेवक, क्षकिरण, त्याच्यानंतर शिपाई, परिचार अशी वेगवेगळी पदे राहतील. बघू शकता 4 टप्प्यात निर्माण करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यामध्ये गट ड च्या जागा टप्पानिहाय मंजूर असून प्रथम वर्षाबाबतची पदे तत्काळ निर्माण होतील व उर्वरित अ, अ, द्वितीय, तृतीय हे पदे प्रत्येक वर्षी पदनिर्मिती होईल असे त्यांनी म्हटलेले आहे. आता याच्यामध्ये जे जास्त लोड घेण्याचं काम नाही, तर ही जाहिरात कधी येणार आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगतो. ही सर्व माहिती कोणी दिलेली आहे तुम्ही 1 मिनिट बघू शकता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदनिर्मिती संदर्भातील शासन निर्णय आजच निघाला आहे. 4 टप्प्यांत पदभरती होईल. प्रथम वर्षाची पदभरती तत्काळ शासन नियमानुसार सुरू केली जाईल असे देखील यांनी म्हटलेले आहे. आता खाली काय म्हटलेले आहे तुम्ही बघू शकता. ही वरचीच माहिती वर्ग 4 चे एकूण बघू शकता 365 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. आता ही अपडेट मला तुम्हाला फक्त जाहिरात येणार आहे ही अपडेट द्यायची होती. 350 च्या आसपास जागा राहतील ही अपडेट द्यायची होती. आता मुलांचा एकच शेवटचा जो प्रश्न आहे की ही जाहिरात कधी येईल? आता आज आहे या ठिकाणी 14 जानेवारी. तर ही जाहिरात तुम्हाला आलेली बघायला भेटेल. आता फेब्रुवारी महिन्याचा या महिन्याचा शेवटचा आठवडा जानेवारी महिन्याचा या ठिकाणी 25 जानेवारी ते या ठिकाणी 30 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी म्हणजे येणाऱ्या या ठिकाणी 20 दिवसामध्ये ही जाहिरात आलेली बघायला भेटेल आणि ही 100% जाहिरात येणार आहे. सर्व जीएमसीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो, आजचा हा अपडेट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.